डाव्या बाजूला उपस्थित असणाऱ्या महिला भाविक उसामध्ये डाव्या बाजूला महिला भाविक उपस्थित आहेत. ओंकार शिवाय शिंदे राहणार कवटे. ही 350 वर्षापासून परंपरा आहे बगाडाची. यासाठी आम्ही आता नवीन खरेदी केली. खरेदी मातीकरवाडीतून झालेली आहे, सुरेश मातीकर यांच्याकडून. आणि हे आपला घरचाच बैल आहे पहिला. हे बगाड कुठनं कुठं येतं? ही विठ्ठलवाडीतून कवट्याला जातं. जाताना कवट्यातून विठ्ठलवाडीला जातं सकाळी. आणि आता ह्या टायमाला बगाड कवट्यात जातं. किती वाजता साधारण हलतं सकाळी? सकाळी 8ला बगाड हलतं. 11 वाजता बगाड पोचतं. 2 तास रेस्ट असते. परत गाडा तिथनं हलतो, कवट्यात जातो. बगाड्या किती दिवसापूर्वी समजलं जातं? बगाडा आदल्या दिवशी समज जातो. रातच्या 12 वाजता कळतं. आदल्या दिवशी हा कवर लावला जातो. हो मंदिरात असतो. कशी परंपरेबद्दल काय, कसा तुम्ही वारसा खेळाचा म्हणजे आता सांभाळलाय? पहिल्यांदा जी घालून दिली परंपरा हो, टिकवली ही पहिल्यापासूनच आपल्याकडे बैल इथं. आणि यंदा आपण घेतलेला आहे. बैल चांगला आहे, हा खिलार जातीचा आहे. बैलाला तळखूर पाय चांगले इथं म्हणून घेतलेला आहे आपण. आणि बैल मोठी लागतात, बारीक लागतात? बैल हा आपल्याला बगाडासाठी मोठाच लागतो. सर्वच बैल हो सर्व ताकदीची बैल इथं. त्याला 5व्या दिवशी पंचमीला यात्रा असते. आणि बगाडी काय आपल्या दरवर्षीप्रमाणेच. ह्या वर्षीचं नियोजन काय होतं बगाडाचं? या वर्षी काय बगाडाला बघा दांड्या नवीन केल्यात. अजून पुढल्या वर्षी काही सामान करायचे बरंच. ती तयारी कधीपासून सुरू होती? ही गुढीपाडव्यापासून. गुढीपाडव्याला कळ काढायला सुरुवात केली होती. बगाडाची तयारी चालू होती. अखंड महाराष्ट्रामध्ये केला जातो. त्याचं दर्शन घेण्याकरता महाराष्ट्रामध्ये कार्यक्रमाकरता ज्यांना देणगी द्यावायची असेल त्यांनी कृपया या ठिकाणी सर्व कलाकार माझं नाव आकाश शंकर पोळ, मुक्काम पोस्ट कवठे, तालुका वाई, जिल्हा सातारा. आज या ठिकाणी 25/4/2025 18/4/2025 रोजी कवठे गावची बगाड यात्रा संपन्न होत आहे. या ठिकाणी सकाळी रात्री 17 तारखेला रात्री 9 वाजल्यापासून गाडा यात्रेला सुरुवात होतो. रात्री 12 वाजता बगाडाचा कौल लागतो. नवसाचा जो बगाड आहे त्याचा निकाल लागतो. आणि त्यानंतर राहिलेल्या गाड्याची तयारी सुरू होते. साधारणतः पहाटे 4 वाजेपर्यंत गाडाचं काम पूर्ण होतं. आणि सकाळी 8 वाजता गाडा गावातून विठ्ठलवाडी या ठिकाणी कवठ्यापासून 3 किलोमीटर अंतरावर आहे या ठिकाणी पोहोचतो. 10 वाजेपर्यंत साधारणतः गाडा विठ्ठलवाडीत पोहोचतो. आणि दुपारी 1 ते 1:30च्या दरम्यान मुहूर्ताच्या टायमिंगवर गाडा पुन्हा बगाड्याचा मान घेणारा नवसाचा मानकरी बगाडाला टांगून पुन्हा गावाकडे रवाना होतो. सायंकाळी 6 वाजेपर्यंत गाडा गावात पोहोचतो. आणि त्यानंतर रात्री परत 8च्या सुमारास गावात छबिना होतो. देवाचं लग्न लागतं आणि छबिना सुरुवात होतो. आणि साधारणतः छबिना 3 वाजेपर्यंत चालतो. आज ताजी यात्रा आहे. आणि उद्या शिळी. चांगले चांगले बघा, चांगले. गाड्याला निर्माण होऊ याकरता दिलेल्या सूचनांचं पालन करून आपण ती गाडी त्या ठिकाणाहून काढायची आहे. ज्यांना
चावी या ठिकाणी सापडली आहे. ज्यांची कोणाची चावी हरवली असेल त्यांनी कृपया या ठिकाणी माईकपाशी संपर्क साधायचा आहे. आपली वेळ पटवून द्यायची. चला कुठे बैल चावी ताब्यात घ्यायची. नमस्कार.